जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। राहुरी शहरातील एका धार्मिक स्थळ परिसरात रविवारी झालेल्या महाआरतीनंतर नाथ भक्त आणि प्रशासन आमने सामने आले। यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। शाब्दिक चमकीचे रूपांतर काही वेळातच झटापटीत झाले। प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करीत गर्दी पांगवली। या झटापटीत अनेकांचे कपडे फाटले। दरम्यान रात्री उशिरापर्यंत याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। श्रीगोंद्यात वन विभागाची मोठी जमीन विना वापर पडून आहे। या जमिनीचा वापर जनहिताच्या विकास कामांसाठी केला पाहिजे। संगमनेरच्या धर्तीवर श्रीगोंद्यातही लेफ्टर रेस्क्यू सेंटर उभारण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। श्रीगोंदा येथील माऊली संपर्क कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी आमदार विक्रमसिंग पाचपुते, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। पाथर्डी नगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतर आता राजकारण न करता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आमदार शिवाजीराव गर्जे यांनी केले। निवडून आलेला नगराध्यक्ष किंवा नगरसेवक हा कोणत्याही एका पक्षाचा नसून तो जनतेचा प्रतिनिधी असतो। शहराच्या विकासासाठी यापूर्वीही निधी आणला असून भविष्यातही आवश्यक ठिकाणी विकास निधी उपलब्ध करून देत सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान गणित अध्यापक संघ व रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय व कन्या विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 53वे जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन नुकतेच पार पडले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले। प्रदर्शनात जिल्ह्यातून 242 मॉडेल सहभागी झाले होते। संगमनेर शहरात आपली पदार्थाची तस्करी, गुन्हेगारी, दहशत, चोऱ्या यांचे प्रमाण वाढले आहे। या घटना तातडीने थांबवा, अशी मागणी महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे। याबाबत संगमनेर पोलीस स्टेशनला महिलांनी निवेदन दिले आहे। नगराध्यक्ष डॉक्टर मैथाली तांबे आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरातील महिलांनी शहर पोलीस निरीक्षक बारावकर यांना याबाबतचे निवेदन दिले आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। 2025 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणेरे येथे विद्यापीठ स्तरावरील आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये विद्यापीठातील विविध महाविद्यालयातील स्पर्धक सहभागी झाले होते। स्पर्धा 2 फेऱ्यांमध्ये घेण्यात आली। प्रथम फेरी भित्तीपत्र सादरीकरणाची होती, त्यामध्ये 6 स्पर्धकांची द्वितीय फेरीमध्ये निवड करण्यात आली। पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध कत्तलखान्यांमध्ये सर्रास गोवंशाची कत्तल सुरू असल्याचा प्रकार समोर आले आहे। महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही अशा प्रकारे कायद्याचे उल्लंघन होत असल्याने संबंधित अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करावे, अशी मागणी गोरक्षकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। सार्वजनिक, वैयक्तिक तसेच कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले आहे। नगर तालुक्यातील खोसपूर येथे बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा बाजीराव गवारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। जामखेड तालुक्याचे पाणी कुठेही कमी होणार नाही, याची संपूर्ण जबाबदारी माझी आहे। जामखेडच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजली चिंतामणी यांच्या निवासस्थानी भेट देऊन मंत्री विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी विजयी ठरलेल्या सर्व नगरसेवकांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या।
जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.